आई आज काय स्पेशल बनवतेस? हे बघ आवळे आणलेत, ह्याचाच मस्त असा चटपटीत गोड लोणचं बनवते. वा आई, गोड लोणचं मला खूप आवडतं. आवळ्याचं चटपटीत गोड लोणचं बनवण्यासाठी मी इथे 600 ग्रॅम आवळे घेतले होते. त्यामध्ये आपण चुना घालूया, जेणेकरून त्यातलं बॅक्टेरिया निघून जाईल आणि स्वच्छ धुवून घेऊया. त्यामध्ये पुन्हा पाणी घालून त्याला धुवून घेऊया आणि एका कापडाने पुसून घेऊया. पुसलेले सर्व आवळे एका जाळीमध्ये काढून घेऊया. नंतर गरम पाण्यावर ती जाळी ठेवूया. 15 ते 20 मिनिटे हाय फ्लेमवर आपण हे आवळे वाफवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, आपले हे आवळे परफेक्ट असे वाफवून झालेले आहेत. अगदी पाकळ्यासुद्धा अलगद निघत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे आवळे तोडून घ्यायचं आहे. तर इकडे 600 ग्रॅम आवळ्यांसाठी 300 ग्रॅम गूळ असं मी प्रमाण इकडे घेतलेलं आहे. चटपटीत लोणचं बनवण्यासाठी आपण इकडे एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी 1 चमचा जिरं, अर्धा चमचा काळी मिरी, 2 चमचे बडीसोप, 1 चमचा राई आणि अर्धा चमचा मेथी दाणे. आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया आणि नंतर ह्याची दरदरीत पावडर करून घेऊया. आता एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालूया. नंतर 1 चमचा हिंग आणि तयार केलेली पावडर घालूया. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. नंतर त्यामध्ये वाफवून घेतलेले आवळे घालूया. हे सुद्धा आपण ह्यामध्ये परतवून घेऊया. आपल्याला हे आवळे 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 300 ग्रॅम किसलेलं गूळ घालूया. हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. ह्यालासुद्धा आपण 7 ते 8 मिनटं शिजून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, गूळसुद्धा इकडे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता, हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आवळ्यामध्ये सुद्धा मस्त असा हा गूळ मुरला आहे. तुम्ही इकडे बघू शकता, चमच्याने सुद्धा मॅश केला तरीसुद्धा तुम्हाला दिसेल ह्यामध्ये गूळ मुरले की नाही ते. आता मी तुम्हाला बोटाने सुद्धा दाखवते. हे आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर इकडे आपलं चटपटीच असं आवळ्याचं गोड लोणचं तयार झालेलं आहे. रंग तर बघा एकदम सुरेख आलेला आहे. हे लोणचं तुम्ही स्टोअर करून अगदी 1 वर्ष जरी ठेवलात ना तरीसुद्धा खराब होत नाही. शक्यतो लोणचं ठेवताना काचेच्या बरणीचाच वापर करा. साधं वरण भात जरी असेल किंवा तिखट डाळ आणि भात असेल, त्यासोबत हे आवळ्याचं लोणचं 1 नंबर लागते. आवळा हा चवीला आंबट आणि तुरट लागतो, पण जर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं तयार केलं ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.